नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. बॉलिवूडमधून मोठी बातमी अशी आहे की अभिनेत्री अनन्या पांडे आता एनसीबीच्या रडारवरती आहे. अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलंय. दुपारी 2 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तिच्या वांद्र्यातील घरी एनसीबीचं पथक काही वेळापूर्वी गेलं होतं आणि त्यानंतर आता एनसीबी कार्यालयात तिला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या मोबाईलमध्ये अनन्या पांडेचे सोबतचे ड्रग्ज संबंधित चॅट सापडलेत आणि यानंतर आता अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलाय आणि त्यामुळे आता अनन्या पांडे चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याबद्दल बोलणार आहोत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर अनन्या पांडेच्या घरी आज सकाळीच एनसीबीचं एक पथक दाखल झालं. त्यांनी संपूर्ण घराची म्हणजे जे काही त्यांची छानबीन होती ती पूर्ण केलेली आहे. त्यानंतर तिला समन्स बजावण्यात आलेला आहे. खरं तर ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई एनसीबीनं केलेली होती त्यानंतर पहिल्यांदाच अनन्या पांडेचं नाव हे समोर आलेलं आहे. व्हॉट्सअप चॅटचं फॉरेन्सिक रिपोर्ट जो एनसीबीला प्राप्त झालेला आहे त्यानंतर पहिल्यांदा हे समन्स तिला बजावण्यात आलंय. दुपारी 2 नंतर तिला एनसीबी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं, परंतु अजून सुद्धा आपण जर बघाल तर तिच्या घराबाहेर अजूनही माध्यमकर्मी असेल किंवा इतर पोलिसांची अजूनही रेलचेल आहे. कारण अजूनही अनन्या पांडे, तिचे वडील आणि तिचे कुटुंबीय या घरामध्येच आहेत आणि त्यानंतर ते एनसीबीच्या कार्यालयात जातात की नाही किंवा एनसीबी आणि बॉलिवूडचं आता ह्या ड्रग्जमुळे जे काही नवीन कनेक्शन आता समोर आलेलं आहे या पूर्ण क्रूज पार्टीनंतर, त्यामध्ये एनसीबीच्या कारवाईला अनन्या पांडे कशी सामोरी जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच दरम्यान अनन्या पांडे आणि आर्यन खान आणि इतर बॉलिवूडचे सेलिब्रिटी स्टार मुलं जे आहेत त्यांचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आणखीन काही नावं येत्या काळात समोर येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पण असं देखील तू जर म्हणालीस की तिला आता चौकशीला हजर राहण्याच्या संदर्भात सांगण्यात आलंय, याविषयी ही काय माहिती कळू शकली आहे की अनन्या पांडे चौकशीला हजर राहील? खरं तर ती उपस्थित राहू शकेल असा अंदाज एक वर्तवण्यात येतो आहे. कारण पहिलं समन्स हे एनसीबी कडनं बजावणार आहे. घराची छानबीन पण पूर्ण झालेली आहे. आज आर्यन खानचे वडील शाहरुख खान सुद्धा आपल्याला माहितीये त्याला कोर्टात म्हणजे कोर्टातलं जे काही संपूर्ण प्रकरण सुरू होतं त्यानंतर आज पहिल्यांदा त्याला भेटायला गेलेले आहेत. त्यामुळे एकीकडे शाहरुख खानच्या मुलाच्या अडचणींमध्ये वाढ होत असतानाच अनन्या पांडेचं नाव समोर आल्यामुळे तिला सुद्धा कारवाईला समोर जाण्याशिवाय पर्याय नसेल. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. आपण ही बातमी जी ती पुन्हा एकदा जाणून घेऊयात. महत्त्वाची घडामोड म्हणता येईल. आपण पाहतोय की अभिनेत्री अनन्या पांडे आता एनसीबीच्या रडारवरती. अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलंय. दुपारी 2 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आणि तिच्या वांद्रेमधील घरी एनसीबीचं पथक काही वेळापूर्वी गेलं होतं आणि त्यानंतर आता एनसीबी कार्यालयात तिला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या मोबाईलमध्ये अनन्या पांडे सोबतचे ड्रग्ज संबंधित चॅट सापडले होते आणि यानंतर आता अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं आहे आणि त्यामुळे आता अनन्या पांडे चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं आता आपल्याला सुष्मिता बधाने आमच्या प्रतिनिधी यांनी सांगितलं की अनन्या पांडे ही जी चंकी पांडे अभिनेता चंकी पांडेंची मुलगी आहे, ती समन्स बजावल्यानंतर म्हणजे पहिलंच समन्स तिला बजावण्यात आलंय, ती चौकशीला उपस्थित राहू शकते अशी माहिती कळते. आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या संदर्भात अशी हाती येते आता की एनसीबीने माहिती दिली आहे की अनन्या पांडेने चौकशीला गैरहजर राहण्याकरता वेळ मागून घेतलेली नाही आहे. चौकशी करता ती गैरहजर राहणार नाही आहे. अनन्या कोणत्याही क्षणी चौकशीला उपस्थित होऊ शकते असं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, अनन्या पांडेला एनसीबीनं हे पहिलं समन्स बजावलंय. अनन्या पांडे चौकशीला उपस्थित राहणार आहे का? विशाल, आताच एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की जी टीम अनन्याच्या घरी गेली होती त्या टीमनं तिला नोटीस सर्व केलेली आहे आणि तिला चौकशीला हजर राहण्याकरता सांगितलं होतं. तर तिने स्वतःहून सांगितलं की मी पुढील काही तासामध्ये चौकशीला एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहे आणि याकरता तिने वेळ देखील मागितलेली नाहीये
हे देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ती कोणत्याही क्षणी अनन्या जी आहे ती चौकशीला एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहू शकते अशी आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं एनसीबीने मुंबई पोलिसांना देखील कळवलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती एनसीबीच्या मुंबईतलं जे बलात्कार येथे जे कार्यालय आहे त्याला आता मुंबई पोलिसांनी छावणीचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे ज्या हालचाली दिसत आहेत या हालचालीवरून एकच स्पष्ट होतंय की अनन्या पांडे कोणत्याही क्षणी एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहील. पण ज्या प्रकारचं चॅट हे ड्रग संबंधी चॅट असल्याचं कळतंय, तर यामध्ये त्या संबंधित काही प्रश्न असतील की इतरही काही कनेक्शन्स हाती लागलेले आहेत एनसीबीच्या, जे प्रश्नांच्या माध्यमातून जी उत्तरं मिळतील त्यातनं तपासण्याचा प्रयत्न असेल एनसीबीचा? विशाल अगदी बरोबर आहे. आपण याआधीचं पण एक प्रकरण जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून हा सगळा प्रकार सुरू झाला होता. त्यामुळे देखील व्हॉट्सअप एक ग्रुप होता, त्या व्हॉट्सअप चॅटिंगवरून ती पुढे कारवाई केली गेली होती. त्यानंतर दीपिका पदुकोण असेल, हिची जी मॅनेजर होती त्या मॅनेजरच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये जी गोष्ट समोर आली होती त्यानुसार काही अंमली पदार्थांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे चौकशीला बोलवलं गेलं होतं. आणि इथे देखील असाच प्रकार आहे. जी गोष्ट कळते त्यानुसार आर्यन खान असेल, अरबाज मर्चंट असेल, त्यानंतर अनन्या पांडे असेल, अशा विविध काही सेलिब्रिटी आहेत. त्यामध्ये एक क्रिकेटरची मुलगी देखील आहे आणि एक कोरिओग्राफरची मुलगी देखील आहे. त्यानंतर स्वतः एक नवोदित कलाकार देखील आहे. त्या सर्वांचा एक व्हॉट्सअप चॅटचा ग्रुप होता. हे सर्व जुने मित्र आहेत. काही शाळेतले आहेत, काही कॉलेजचे आहेत, काही बालपणीचे मित्र आहेत. त्या सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही सर्व चॅटिंग झाली होती. त्यामध्ये काही अंमली पदार्थांसंदर्भातली माहिती जी आहे किंवा चर्चा जी आहे ती झाली होती असा अंदाज जो आहे किंवा अशी माहिती जी आहे ती एनसीबीला आहे. आणि एनसीबीने जेव्हा व्हॉट्सअप चॅट सगळे तपासले त्यामुळे ही माहिती समोर आलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता एकेकाला चौकशीला बोलवत आहेत. आता प्रश्न असे उपस्थित केले जात आहेत की इतके दिवस कारवाई झाल्यानंतर इतक्या दिवसांनी त्या सर्वांना चौकशीला का बोलावं असं वाटलं. तर हा तपासाचा भाग आहे. तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मागवाव्या लागतात. त्या सगळ्यांचे मोबाईलमधून जे रेकॉर्ड्स मागवले त्या रेकॉर्ड्स हाती आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आल्या आणि त्यातून एकेकांना चौकशीला बोलवलं जाणार आहे. यामध्ये आता अनेक सेलिब्रिटी जे आहेत, सेलिब्रिटींची विशेष करून मुलं जी आहेत त्यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहावं लागेल. अजूनही काही नावं पुढे येऊ शकतात अजित? नावं पुढे आलेली आहेत. फक्त एनसीबी आता यांना समन्स कधी पाठवणार ह्या गोष्टीचा हीच गोष्ट महत्वाची आहे. कारण का एक क्रिकेटरची मुलगी आहे, कोरिओग्राफरची मुलगी आहे, त्याच पद्धतीने एक नवोदित कलाकार आहे, काही इतर उद्योगपतींची मुलं आहेत, मुली आहेत. या सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यामुळे याच्यामध्ये जवळपास आणखीन 7 ते 8 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि त्यांना चौकशी करता समन्स केलं जाईल. कारण हे सर्व ज्या ग्रुपमध्ये होते त्या सर्व ग्रुपमध्ये वेगळ्या पद्धतीनं अंमली पदार्थांबाबत चर्चा सुरू होती. अजित, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन हे पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आलं किंवा त्याची उजळणी झाली. तर हे पुढलं एक्सटेन्शन म्हणायचं का? नक्कीच हे तेच आहे. त्या प्रकरणामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा झाली. तिथून सर्व प्रकार सुरू झाला. एनसीबीला तिथून लीड मिळाली. त्याच नंतर दीपिका पदुकोणच्या प्रकरणामध्ये देखील हेच झालं. तिच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि तोच पार्ट जो आहे तो पुढे सरकला गेलाय. त्या सगळ्यांच्या फक्त एक टीप मिळाली होती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना. त्यानुसार यांनी काही लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या चौकशीतून अरबाज मर्चंट, आर्यन खान यांची नावं समोर आली. त्यांची जेव्हा मोबाईल तपासले गेले तेव्हा त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये अंमली पदार्थांसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरू आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही तुझ्याकडनं अशाच प्रकारे पुढे अपडेट घेत राहू. तर बॉलिवूडची अभिनेत्री एनसीबीच्या रडारवरती असल्याचं आपण बघतोय. अनन्या पांडे, जी चंकी पांडे, अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे, तिला आता आर्यन खान सोबत तिचं ड्रग्सच्या संबंधीचं एक चॅट एनसीबीच्या हाती लागलंय, ज्यावरनं तिला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलंय. एनसीबी वेगाने कारवाई करते. हे बघा ना की या शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानावर एनसीबीचं पथक दाखल झालं होतं. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हे पथक तिथं आलं असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जवळपास अर्धा तास हे पथक शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी होतं. दुपारी 1:15च्या सुमारास मन्नतवर हे पथक दाखल झालं आणि हे पथक 1:15 वाजता बाहेर पडलं. मन्नतवर येणं
हा एक चौकशीचा भाग असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मुंबई हायकोर्टात आर्यनच्या जामिनावर आज होणारी सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. तेव्हा नेमकी ही कोणती कागदपत्र होती की ज्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून एनसीबीचं पथक आज शाहरुख खानचा बंगला मन्नतवरती गेलं होतं. तिथं त्यांनी काय नेमके प्रश्न विचारले किंवा कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्यानंतर साधारण 1:15 वाजण्याच्या सुमारास मन्नत बंगल्याच्या बाहेर हे सगळे अधिकारी आले आणि पुन्हा ते एनसीबीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पण जर आपण पाहिलं तर जवळपास अर्धा तास हे पथक शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी होतं. आर्यन खान क्या पे सम्मान करने आए थे डॉक्यूमेंट आपको चीजें सर किस काम के लिए आए थे? लेकिन जिस तरीके से सम्मान की बात सामने आई कि 2 बजे अनन्या को भेजा। देखिए ये इन्वेस्टिगेशन है, इन्वेस्टिगेशन में क्वेश्चनिंग एजेंट को बुलाया जाता है. इसका ये मतलब नहीं कि वो कल्प्रिट हैं या वो भी इन्वॉल्वमेंट है. विटनेसेस को भी बुलाया जाता है, क्वेश्चनिंग में सस्पेक्ट्स को भी बुलाया जाता है. त्यातच आज आर्यन आणि शाहरुखची भेट झाली. म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं सकाळी आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानची भेट घेतली. आर्थर रोड जेलमध्ये बाप लेकाची 10 मिनिटं भेट झालेली आहे. सकाळी 9:16 शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर 9:36 शाहरुख जेल बाहेर आला आणि यावेळी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता शाहरुख खान निघून गेला. तब्बल 3 आठवड्यांनंतर बाप लेकाची आज तुरुंगात भेट झाली. दरम्यान बुधवारी आर्यन खानला जामीन मिळण्याची शक्यता आहे, परंतु विशेष सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला. दरम्यान आर्यन खानचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. यामध्ये जर आपण बघितलं तर आधार कार्ड ओळखपत्र दाखवून शाहरुख आज तुरुंगात दाखल झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर शाहरुखला टोकन दिलं गेलं. पोलिसांच्या देखरेखीत दोघांची भेट झाली. 10 मिनिटं शाहरुख आर्यनची बातचीत झाल्याचं देखील कळतंय. इंटरकॉमवर दोघांचा संवाद झाला. भेटण्याची वेळ संपली आणि शाहरुखला त्याबद्दल सांगण्यात आलं आणि शाहरुख स्वतःहून तुरुंगातून बाहेर पडला. तर आर्यन खानचा जामीन अर्ज का नाकारण्यात आला याबद्दल देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आर्यनला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती. अरबाजच्या शूजमध्ये ड्रग्ज होतं आणि त्याची माहिती आर्यनला होती. चौकशीत आर्यनने ड्रग्जची कबुली दिली आहे. ही एनसीबीच्या तपासातली प्रगती म्हणता येईल. ड्रग्जची खरेदी विशिष्ट चलनामार्फत केली गेली. तपासात ड्रग्ज तस्करांची लिंक समोर येते आणि ड्रग्जसाठी आर्थिक देवाणघेवाण उघड झालंय. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात की अभिनेत्री अनन्या पांडे ही आता एनसीबीच्या कार्यालयाच्या दिशेने जाण्याकरता म्हणून घरात निघाल्याचं कळतंय. चौकशीसाठी एनसीबीनं आज पहिलं समन जे आहे ते अनन्या पांडेला बजावलेलं आहे आणि अर्थात हे समन्स बजावल्यानंतर वडील चंकी पांडे यांच्याबरोबर अभिनेत्री अनन्या पांडे ही आता एनसीबी कार्यालयाच्या दिशेने निघालेली आहे. अनन्या पांडे आणि त्याचबरोबर आर्यन खान यांच्या दोघांचे ड्रग्ज संबंधीचे व्हॉट्सअप चॅट हे एनसीबीच्या हाती लागले आणि त्यावरनंच आता अनन्याला समन्स बजावण्यात आलं. साधारण आज दुपारच्या सुमारास एनसीबीची टीम अनन्याच्या घरी गेली होती. बांद्रा इथल्या घरी तिच्या गेल्याचं कळतं आणि त्यानंतर तिला तिथे समन्स जो आहे तो देण्यात आला आणि या चौकशीला हजर राहण्याच्या संदर्भात अनन्याने कुठल्याही प्रकारचा वेळ न मागता थेट चौकशीला जाणंच या ठिकाणी मंजूर केल्याचं दिसतंय. त्यामुळे एनसीबीचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून आता अभिनेत्री अनन्या पांडे ही एनसीबीच्या कार्यालयाच्या दिशेने निघाली आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाने या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. सुष्मिता, अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाच्या दिशेने निघाली आहे का?
आत्ताच काही क्षणापूर्वी NCBच्या कार्यालयाकडे अनन्या पांडे ही तिच्या वडिलांसोबत अर्थात चंकी पांडे यांच्यासोबत निघालेली आहे. मॉनिशा या त्यांचे एक निवासस्थान आहे. इमारतीतनं ती निघाली आणि हिल रोड परिसरात तिचं हे घर आहे. इथून ती आता NCBच्या दिशेने निघालेली आहे. बलाड पियरमध्ये NCBच्या कार्यालयामध्ये ती अगदी काही वेळामध्ये अगदी अर्धा तासाच्या आत पोहोचू शकेल. आज सकाळी ज्या पद्धतीनं NCBनं कारवाई केलेली होती, या कारवाईमध्ये तिच्या घरामध्ये सुद्धा छापे मारण्यात आलेले होते. त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे सुद्धा NCBला सापडले असतील आणि त्याचमुळे NCBनं समन्स जी आहे ती बजावलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये याच ठिकाणी जेव्हा NCBची टीम पोहोचली तेव्हा पहिल्यांदा शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यावर आणि त्यानंतर चंकी पांडे यांच्या घरी, अनन्या पांडेच्या घरी NCBची टीम येऊन पोहोचलेली होती. चॅट्समध्ये काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आणि त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट NCBच्या हाती आल्यानंतर NCBनं सगळ्यात पहिलं बॉलिवूड सेलिब्रिटीजचे जे मुलं आहेत त्याच्यापैकी एक असणाऱ्या अनन्या पांडेचं कनेक्शन शोधून काढलं. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्या मैत्रीचे संबंध होते, एकमेकांचे मित्र होते, समवयस्क असल्यामुळे सुद्धा ही मैत्री होती. त्यामुळं नेमका या दोघांमध्ये ड्रग्सशी संबंधित चॅट्स या NCBच्या सगळ्या तपासामध्ये समोर आलेले होते. त्यामुळे चंकी पांडे यांची मुलगी आणि स्वतः चंकी पांडे यांना समन्स बजावल्यानंतर ते आपल्या मुलीसोबत आता NCBच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी इथून निघालेले आहेत. विशाल, अर्थात हे चॅट या सगळ्या समन्सच्या अगोदरचा एक महत्त्वाचा पुरावा आहे जो NCBच्या हाती लागलेला आहे. तर आणखीनही काही नावं या सगळ्याच्यातनं पुढे येत आहेत, त्यांना देखील समन्स बजावलं जाऊ शकतं का? नक्कीच, कारण बॉलिवूडचं कनेक्शन ड्रग्ससोबतचं या निमित्तानं नव्यानं समोर आलेलं होतं. आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट असेल, मुनमुन असेल, या सगळ्यांच्याच एकूणच जेलमधला जो वास्तव आहे, जो अटक आहे ती अजूनही आहे. ते जेलमध्येच काही काळ राहणार आहे. दिवाळीसुद्धा त्यांची तिथंच जाणार आहे. त्यामुळं आज ज्या पद्धतीने शाहरुख खान भेटायला गेला होता त्याच पद्धतीनं आणखीन एक चर्चा समोर येत होती की कदाचित आर्यन खान यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते. आता चंकी पांडेची मुलगी, हिचं सुद्धा नाव समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे हिला कशा पद्धतीनं NCBच्या कारवाईला सामोरं जावं लागते, काही आणखीन धागेदोरे जर समोर आले तर कदाचित ह्या पार्टी गँगमधले अनेक मेंबर्स कोण आहेत आणि त्यातले जर कोणी सेलिब्रिटींची मुलं असतील तर त्यांचीसुद्धा नावं समोर येण्याची शक्यता आहे. या निमित्तानं अनन्याचे आणि आर्यनचे काही फोटोज समोर आले आहेत, काही पार्टीचे व्हिज्युअल समोर आलेले आहेत. अनन्याला पार्टीज करायला आवडत होत्या अशा पद्धतीचंही बॉलिवूडमध्ये चर्चा पाहायला मिळते आहे. त्यामुळं बॉलिवूड सेलिब्रिटीजवरनं आता त्यांच्या मुलांकडे NCB ड्रग्ज आणि एकूणच या ड्रग्ज प्रकरणानंतर, क्रूज प्रकरणानंतर सगळे ड्रग्सचा विळखा जो आहे तो पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तू आपल्याबरोबर अशीच थांब सुष्मिता. आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अजित मांढरे. आता एक क्षणाला ते NCBच्या कार्यालयासमोर आहेत. तिथे सगळ्या ज्या काही घडामोडी घडतात त्यावरती ते लक्ष ठेवून आहेत. असं कळतंय अजित, जसं आता सुष्मिताने सांगितलं की बांद्र्यातल्या निवासस्थानातनं अनन्या पांडे आता NCB कार्यालयाच्या दिशेने निघाली. अजित, विशाल, अनन्या पांडे जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी तिच्या घरून निघालेली आहे आणि त्यामुळेच हे NCBचं जे कार्यालय जे मुंबईतलं, इथे तुम्ही पोलिसांचा बंदोबस्त पाहिला तर महिला पोलिसांची संख्या जास्त आहे. कारण का जर ती आली इथं तर तिला पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षितपणे वरती नेता येईल, याकरता मुंबई पोलिसांच्या महिला पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलेला आहे. आणि NCBचं कार्यालय जे आहे याला छावणीचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. जर तुम्ही पूर्ण नजर टाकली तर पोलीस जे आहेत ते सर्व ठिकाणी उभे आहेत. पोलिसांनी पूर्ण या ठिकाणचा ताबा घेतलेला आहे आणि बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. तर एकंदर जर आपण पूर्ण लक्ष घेतलं तर चौकशी करता येणार आहे आणि NCBची टीम आहे ती देखील या ठिकाणी तयार आहे असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता अनन्या पांडे किती वेळात पोहोचेल, त्याची चौकशी कशी केली जाईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे सिंग म्हणून तपास अधिकारी आहेत आणि प्रसाद म्हणून तपास अधिकारी आहेत, हे तपास अधिकारी वरती तयार आहे. थोड्याच वेळापूर्वी इथून गेले होते. त्यांनीच माहिती दिलेली आहे की अनन्या पांडे जी आहे तिने कोणतीही वेळ मागून घेतलेली नाही आहे, ती चौकशीला येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही तासात ते येणार आहे असं ती ज्यावेळी तिच्या घरी NCBचे अधिकारी गेले होते त्यावेळी ती म्हटली होती. आणि त्यामुळे जी अनन्या पांडे आहे ती आपल्या वडिलांसोबत कोणत्याही क्षणी NCBच्या या कार्यालयामध्ये पोहोचू शकते. तिच्याकडून
जी माहिती मुख्यत्वे घ्यायची आहे एनसीबीला ती म्हणजे एक तर ती आरोपी म्हणून ती चौकशी केली जाईल, साक्षीदार म्हणून ती चौकशी केली जाईल का तिचा फक्त जबाब नोंदवला जाणार आहे. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या एनसीबीच्या या कार्यालयामध्ये घडणार आहेत. वरती तिथं तुम्ही पाहिलं जो तिसरा माळा आहे तिथं एनसीबीचं मुख्य कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये देखील सगळ्यांची चौकशी केली जाते. तिथंच अनन्याची चौकशी केली जाणार आहे आणि त्यामुळे पूर्ण तयारी जी आहे ती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. या सगळ्या आता जर आपण घडामोडी जर पाहिल्या विशाल तर अनन्या पांडे हिचं नाव त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, ज्या ग्रुपमध्ये अंमली पदार्थासंदर्भातली चॅटिंग होत होती. तर अनन्या ही साक्षीदार बनते, तिला आरोपी केले जाते का तिचा फक्त एक जबाब घेऊन तिला पुढे सोडलं जातं आहे. कारण का पूर्ण मागच्या प्रकरणाची पार्श्वभूमी जर पाहिली विशाल मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते दीपिका पादुकोणचं प्रकरण असेल किंवा सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये व्हॉट्सअप चॅट हा एक महत्त्वाचा दुवा ठरला होता एनसीबीच्या अधिकाऱ्यांकरता आणि तोच सगळा दुवा पकडून पुढे तपास केला गेला होता. आणि असंख्य सेलिब्रिटी जे आहेत त्या सेलिब्रिटींना या एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजेरी लावावी लागली होती आणि तीच तयारी जी आहे ती आता इथं केली जाते. कारण अनन्या पांडे आणि चंकी पांडे दोघं या ठिकाणी येत आहेत. होऊ शकतं चंकी पांडे याला खाली थांबवलं जाईल कारण का वरती जाण्यास परवानगी कोणाला नाही आहे आणि ती जी आहे अनन्या तिला वरती चौकशी करता तिथं नेलं जाईल. आता तिची किती काळ चौकशी चालते, किती वेळ चौकशी चालते, हा सगळा मुद्दा हा जो आहे एनसीबीच्या तपासामध्ये आहे. आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे एनसीबीच्या कार्यालयामध्ये 3 ते 4 महिला अधिकारी आहेत. त्यांची कुमक जी आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे कारण का अनन्या एक महिला आहे. जर कारवाई करून तिला अटक करायची झाली तर महिला अधिकाऱ्यांची महिला कर्मचाऱ्यांची संख्या तिथं अधिक असावी. या कायदेशीर कुठे बाबी जी आहेत किंवा कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ नये याकरता देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तयारी केलेली दिसते. विशाल, ज्या प्रकारच्या घडामोडी घडताना आपण बघतोय अजित, तर म्हणजे असं तर म्हणता येईल की हे समन्स बजावण्याचं सत्र किंवा एनसीबीच्या कार्यालयात आज आणखीन एक बॉलिवूडचा चेहरा जो आहे तो चौकशीसाठी म्हणून उपस्थित होतोय. तर कदाचित हा शब्द वापरण्यापेक्षा यापुढेही असे अनेक समन्स बॉलिवूडमधल्या काही लोकांना मध्ये किंवा सिने तारकांना बजावले जाऊ शकतात का, ते देखील चौकशीसाठी येणार का? विशाल, याचं उत्तर मी अगदी थोडक्यात देतो. आर्यन खान याच्यानंतर त्याच्याच परिवारातील आणखीन एका व्यक्तीला एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहावं लागू शकतं कारण का त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये त्या व्यक्तीचा देखील सहभाग आहे. ज्या व्यक्तीच्या सगळ्या देखील म्हणजे जी अंमली पदार्थांची चॅटिंग होत होती त्यामध्ये ती देखील आहे असं सांगितलं जातं. यामुळे नेमकं आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाला बोलवलं जाईल तर शाहरुख खानच्या घरातील एखादी व्यक्ती असू शकते, त्याचबरोबर एका क्रिकेटरची मुलगी आहे, एका कोरिओग्राफरची मुलगी आहे, एक नवोदित कलाकार आहे, काही उद्योगपतींची मुलं आहेत. अशी जवळपास 7 ते 8 जण जे आहेत यांना चौकशी करता बोलवण्याची तयारी एनसीबीनं केलेली आहे. त्याचा पहिला भाग म्हणजे किंवा तिचा पहिला समन्स जो आहे तो अनन्या पांडेला गेलेला आहे कारण का अनन्या पांडे हिच्या म्हणजे जो अरबाज मर्चंट आहे आणि आर्यन खान जो आहे यांच्या चौकशीमध्ये सतत अनन्या पांडेचं नाव होतं आणि त्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये देखील सतत अनन्या पांडेचं नाव होतं आणि याचमुळे हा सगळा प्रकार जो आहे तो घडला आणि आज अनन्या पांडेला चौकशी करता इथं हजर राहावं लागणार आहे. या सगळ्या गाड्या आपण पाहिल्या तर त्या न्यूज चॅनलच्या गाड्या आहेत ज्या तिथून अनन्या पांडे आणि चंकी पांडे यांना फॉलो करत येत होत्या. या गाड्या इथं पोहोचल्या त्यामुळे थोड्याच वेळात चंकी पांडे जे आहे थोड्याच वेळात चंकी पांडे जो आहे आणि अनन्या पांडे जो आहे हे चौकशीला हजर राहतील असं सांगितलं जातं आहे. हा सगळा जो तुम्ही बंदोबस्त जर पाहिला तर हा बंदोबस्त फक्त अनन्या पांडे यांच्या चौकशीकरता लावण्यात आलेला आहे आणि ही चौकशी जी आहे ती चौकशी सुरू असताना कोणतीही बाधा येऊ नये याकरता महिला पोलिसांची कुमक जी आहे ती जास्त प्रमाणात लावण्यात आलेली आहे. आणि ही सर्व होत असताना आता अनन्या पांडे थोड्याच वेळात विशाल इथं पोहोचेल. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता शाहरुख खानच्या घरातील आणखीन एक व्यक्ती, त्याचबरोबरीनं क्रिकेटरची मुलगी आहे, कोरिओग्राफरची मुलगी आहे, अशी काही नावं जी आहेत जी समोर येताना दिसतात. अजित, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो याबद्दलची माहिती घेण्याकरता, पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात माहिती आयुक्त आणि सेवा हमी आयुक्त यांच्या नेमणुकीसंदर्भात सह्याद्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सह्याद्रीवरती पोहोचल्याची माहिती मिळते. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय जे ते घेतले जातात
ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर माहिती आयुक्त आणि सेवा हमी आयुक्त पदावरती कोणाची नेमणूक करायची या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. सह्याद्रीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचले. आणि आज या बैठकीमध्ये या पदावरती नेमकी कोणाची वर्णी लागणार या संदर्भातली नावं जी ती निश्चित केल्या जाऊ शकतात. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, सह्याद्री अतिथीगृहावरती ही जी बैठक पार पडते आहे या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात? या ठिकाणी आता जी बैठक चालवली आहे या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत असं कळतंय. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. माहिती आयुक्त आणि सेवा हमी आयुक्त यांच्या नेमणुकी संदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि या बैठकीसाठी म्हणून उपस्थित राहिलेले आहे. त्याचबरोबर मानवी हक्क समितीच्या संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा होणार आहे. तर त्यामुळे या महत्त्वाच्या 3 गोष्टींच्या बाबत आज या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि साधारण 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. विरोधी पक्षनेता सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे या बैठकीतून बाहेर आल्यानंतरच या बैठकीचं नेमकं फलित काय आहे हे आपल्याला कळू शकेल. तुर्तास 10-15 मिनिटं झालेले ही बैठक सुरू होऊन असं आपल्याला सांगता येईल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. तर माहिती आयुक्त आणि सेवा हमी आयुक्त यांच्या नेमणुकीसंदर्भात सह्याद्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्या बैठकीत आहेत आणि या बैठकीत या पदावरती नेमकी कोणाची वर्णी लावायची या विषयाला घेऊन महत्त्वाची चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. यानंतर बातमी आहे नांदेडमधून. नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तुम्ही ईडी लावा की सीडी लावा हे सरकार पडणार नाही. ये फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं अशा शब्दात वडेट्टीवार घेऊन तुम्ही कशी सत्ता स्थापन करणार असा थेट सवाल वडेट्टीवारांनी बबनराव लोणीकरांना विचारला. आता सरकार येणार, उद्या सरकार येणार, काय सांगावं, कोणाला बोलावं, काय देश उद्ध्वस्त केला, राज्य उद्ध्वस्त केलं. मागच्या 5 वर्षात कर्जामध्ये टाकलं होतं, कोरोनाचं संकट आलं, महापूर आला, अतिवृष्टी आली, पण ह्यामधून हे सरकार सावरत आलं. अब ये सरकार फेविकॉल का जोड़ बन गया है. फेविकॉलचा जोड़ माहिती आहे ना? अब ये नहीं टूटेगा, खींच लो जितना खींचना है. ईडी लावा, सीडी लावा, भुरका लावा, चुरका लावा, हे सरकार आता पडणार नाहीये. आणि ते सरकार पाडण्याची कोणाच्या मायेची लालची ताकद नाही हे माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगून टाकलेलं. सरकार पडत नाही. रोज मुहूर्त पाहत राहा. हा चिखलात असलेला प्रताप हाच मुहूर्त काढायला लागला, याले कोणती माहित नाही लत लागली. हा रोज सांगते. तो काल परवा लोणीकर आला, 12 आमदार शिवसेनेचे फुटणार आहे आणि सत्ता येणार आहे म्हणे. अरे येड्या गबाड्या, 12 लोकांनी सरकार फुटते का आणि सरकार येते का दुसरी? 35 आमदार लागतात सत्तेत येण्यासाठी भाजपला आणि 12 आमदारावर सत्ता येते म्हणे. वासरात लंगडी काय हे शहाणी. अरे 12 तर पहिलेच काढून टाकले आहेत. 12 जोडले तरी तेवढेच होणार. आजा मेला नातू झाला. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात लसीकरणात भारतानं जागतिक विक्रम केलाय. 278 दिवसात भारतानं लसीकरणाचा नवा विक्रम केला. तब्बल 100 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा भारतानं पार केला. दिल्लीत खास कार्यक्रम घेऊन लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा जो आहे तो पार पडल्यानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि मोदींनी यावेळी 21 ऑक्टोबरचा दिवस ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय. तर आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन मोदींनी केलंय. भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचलाय. देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या 100 कोटींच्या पुढे गेली आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचलाय, हा भारतीय विज्ञान उद्योग भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे असं म्हटलंय. लसींच्या डोसची संख्या 100 कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते आणि तिथे त्यांनी रुग्णालय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कि हमें मिलकर कोरोना को जल्द से जल्द हराना है। मैं प्रत्येक भारतवासी को बधाई देता हूं। 100 करोड़ वैक्सीन डोज की ये सफलता प्रत्येक भारतीय को अर्पित करता हूं। भारत ने अब से कुछ दूर पहले ही 100 करोड़ वैक्सीन डोज का आंकड़ा पार कर लिया है। 100 साल में आई सबसे बड़ी महामारी का मुकाबला करने के लिए देश के पास अब 100 करोड़ वैक्सीन डोज का मजबूत सुरक्षा कवच है। ये उपलब्धि भारत की है, भारत के प्रत्येक नागरिक की है। मैं देश की वैक्सीन मैन्युफैक्चरिंग कंपनियां, वैक्सीन ट्रांसपोर्टेशन में जुड़े कर्मयोगियां, वैक्सीन लगाने में जुटे हेल्थ सेक्टर के प्रोफेशनल्स, सभी का खुले मन से, हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। देशातील 100 कोटी लसीकरणावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। जो लोग काम को पूरा करना चाहते हैं वे शेर की तरह कार्य को अधिकतम गति से करते हैं और यही गति 100 करोड़ से अधिक कोविड-19 टीका लेने के लिए हमारे सभी देशवासियों ने दिखाई है। मैं इस मौके पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उनके दृढ़ संकल्प, स्पष्ट और सामयिक दिशा निर्देश और दुनिया के सबसे बड़े टीकाकरण अभियान के नेतृत्व के लिए मनपूर्वक धन्यवाद देती हूँ। यानंतरची बातमी अशी की भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला औपचारिकरित्या सुरुवात झाली होती आणि देशात 100 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय। अनेक सार्वजनिक ठिकाणी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली। लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर स्पाइस जेट या विमान कंपनीनं प्रत्येक विमानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोटो लावलेला आहे। आणि ही त्याची दृश्य आपण बघतोय की स्पाइस जेटने त्यांच्या प्रत्येक विमानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा टप्पा पार पाडण्याकरता महत्त्वाची भूमिका बजावली त्यातल्या काही निवडक चेहऱ्यांचे फोटो जे आहे प्रतिनिधी म्हणून तिथे लावलेत। आणि स्पाइस जेटने या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानलेत। शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा जो आहे तो आपण पार पाडलेला आणि त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले जात आहेत। अर्थात या पाठीमागे आरोग्य कर्मचाऱ्यांचा फार मोठा ताफा जो आहे तो देखील काम करत होता, त्यांचे आभार मानले जात आहेत आणि हे आभार स्पाइस जेटने फार वेगळ्या माध्यमातून मांडलेले आहेत। ही फोटो जे आपण बघतोय विमानावर लावलेले हे स्पाइस जेटचे फ्लाइट्स आहेत ह्या सगळ्या, ज्याच्यावरती हे फोटो लावून त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।